देशभरात भगवान शिवाची 12 ज्योतिर्लिंगे आहेत. ज्योतिर्लिंगाचा अर्थ प्रकाशस्तंभ आहे आणि असे मानले जाते की आज ज्या 12 ठिकाणी भगवान शिवाचे ज्योतिर्लिंग आहे, त्या ठिकाणी आजही शिवजी ज्योतिरूपात विराजित आहेत आणि त्या जागेचे रक्षण करतात. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात या 12 ज्योतिर्लिंगांचे महत्त्व खूप जास्त आहे. एवढेच नाही तर असे म्हटले जाते की जो कोणी 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतो, त्याला मोठे भाग्य प्राप्त होते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. चला तर बघूया 12 ज्योतिर्लिंगे कोणती, ती कुठे आहेत. 1. सोमनाथ ज्योतिर्लिंग. सोमनाथ ज्योतिर्लिंग. जर आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या ज्योतिर्लिंगाबद्दल बोललो तर सोमनाथ ज्योतिर्लिंग पहिल्या क्रमांकावर येते. हे आपल्या भारतातील गुजरात अंतर्गत सौराष्ट्र नावाच्या प्रदेशात स्थित आहे. असे म्हटले जाते की आपल्या संपूर्ण पृथ्वीवरील हे पहिले ज्योतिर्लिंग आहे, ज्याची स्थापना आपल्या जगात प्रथम झाली. या ठिकाणी सोमनाथ कुंड म्हणून ओळखले जाणारे एक कुंड आहे, ज्याची निर्मिती देवी देवतांनी मिळून केली असल्याचे सांगितले जाते. इतकंच नाही तर इथली श्रद्धा आहे की या तलावात जाऊन स्नान केल्यास व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते. हे मंदिर सर्वप्रथम चंद्रदेवजी यांनी बांधले होते, ज्यांना जिनेकी सोम या नावाने देखील ओळखले जाते. त्यामुळे या मंदिराचे नाव सोमनाथ मंदिर पडले. या मंदिरात तुम्हाला दिसणारा सोन्याचा भाग चंद्रदेवजींनी बांधला होता आणि चांदीचा भाग स्वतः सूर्यदेवांनी बांधला होता. हे मंदिर एकूण 16 वेळा बांधले गेले आहे, कारण महमूद गझनवीने अनेक वेळा या मंदिरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले होते.